छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा। आज विश करतोय ग तुला माझी लाडाची बर्थडे गले। चांदाची चांदणी जशी खरी दिसतेस तू ग क्यूट परी, चांदाची चांदणी जशी खरी दिसतेस तू ग क्यूट परी। लक्ष्मी रूपाने लागले घराला पाऊल, हो लक्ष्मी रूपाने लागले घराला पाऊल। आज विश करतोय ग तुला माझी लाडाची बर्थडे गल, आज विश करतोय ग तुला माझी लाडाची बर्थडे गल। हॅपी बर्थडे। काय होते सध्या? शाळा इथं कुठे शाळा आहे? शाळा नको करू, तुझं नाव सांग. आवाज वाढ. काहीच नाही करत. पप्पा काय करतात? मम्मी बरं, आणि तू काय करते तेच माहित नाही तुला? जेवणसाठी काय होता? खूप लहान आहे पण छान आहे, लहान आहे पण छान आहे. मोठं झाल्यावर काय करायचं? बहिणी बहिणी सध्या काय करते? सगळे शाळाच करायला आले. बर, तुझं नाव? मोडवे. कोणत्या क्लासमध्ये? माईक नको खाऊ, इकडे. अरे इकडे हो ना. मोठ्याने सांग ना, जेवली का? जेवायला इथं. पप्पा काय करतात? शेती. मम्मी? पप्पा मम्मीला मानतात का मम्मी पप्पांना? सांग ना. क्लास मध्ये कोणते आहे? थर्ड. मराठी आहे का? यस. मराठी पण येऊ. बर, मराठीच्या चौथ्या धड्याचं नाव काय? उद्या सांग भेटलं. चल नाव सांग. गायत्री नितीन गोपाळे. गायत्री नितीन गोपाळे. कुठे राहते? डुंबरवाडी. कुठे आली? इकडे का इकडे? बर, सध्या कोणत्या क्लासमध्ये? फोर्थ. मग सेमी काय? मराठी. मराठी. स्वप्न काय तुझं? मोठं होऊन काय व्हायचं? डॉक्टर. नाव सांग. मोठे बोल ना, मोठे. नाव सांग. आरशी वगैरे छांडे. कोणत्या क्लासमध्ये? थर्ड. मोठं झाल्यावर काय करायचं? आर्टिस्ट बनायचं. कोणते आर्टिस्ट? पेंटिंग. बर, तुझं नाव सांग. आरोही संतोष पांढरे. आरोही संतोष पांढरे. बर, गाव कोणतं? आठवल्यावर सांग. गाव नाही का तुम्हाला? मम्मी आली का?
कुठे हात वर करा. गावाचं नाव मेसेज करून पाठवायचं. याला विचारू का प्रश्न? हाय का ही? नाव काय तुझं? नाव काय? ठीक आहे. यश नितीन पानसरे. यश नितीन पानसरे. एकदम टाईट आहे. पोलीस व्हायचं काय? नितीन शेट कुठे? घरी. घरी. मम्मी सगळ्यांनी दम दिला काय? तुम्ही नाही यायचं, मी जाते. बर सध्या कुठे आहे क्लासमध्ये तू? 7th. पप्पा मम्मीला मारतात का? मम्मीच पप्पांना मारते. कोणीच कोणाला नाही मारत का? बर तुझं नाव सांग. तू खूप पुस्तक आहे. ये पुढे इकडे. तुझं नाव सांग. नितीन पानसरे. नितीन शेठ आलेत का? नाही आले. मम्मी आली. आली ना? कोणत्या क्लासमध्ये? क्लासलीच आपल्याला काय माहित नाही. आपण गाव टीव्हीवर. बरं बैलगाडा शर्यत माहिती का? नाही. नाही. बरं असं
हॅलो, ज्यांच्याकडे चॉकलेट दिली त्यांनी याला 7, 8, 9, 10, 11 टाळ्या वाजवायच्यासाठी चॉकलेट मी घेऊन जाऊ काही आता 11 तुझ्याकडं 4 या लहान बाळाकडं पण 4 याच्यासाठी टाळ्या वाजवा. नाव सांग रे तुझं. 1, 2, 3, 4 9. नाव सांग. दर्शन किशोर पानसरे. टाळ्या वाजवा याच्यासाठी सुद्धा. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी बलाएं मांगू रे. सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया, जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया. तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में, हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी बाहों अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व पै पाहुणे, माता भगिनी, मित्रमंडळी, सर्व परिवाराचे पाहुण्यांचे आमच्या पानसरे परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सुस्वागतम. आमच्या या प्रथमतः मी आभार मानेन आमच्या बालगाव परिवाराचे की तुमच्या परिवारातून आमच्या परिवारामध्ये जी तुम्ही तुमची कन्या आमच्या परिवारात पाठवली सई, तिच्या मार्फत आमच्या बंधूंच्या मार्फत आम्हाला आमच्या पुतणीचा आज हा भव्य मोठा सोहळा पाहायला मिळतोय. या आमच्या ग्रंथाला आमच्या सर्व परिवाराच्या वतीने, पानसरे परिवाराच्या वतीने, पानसरेवाडी असेल, खामुंडी असेल, आमच्या सर्व परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तिला निरोगी आयुष्य, खूप खूप मोठं आयुष्य, धनसंपदा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने परत एकदा तिला खूप खूप शुभेच्छा, गोड गोड शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आज पानसरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मित्रपरिवार, ज्येष्ठ नातेवाईक आज इथे छान असा कार्यक्रम चालू आहे. आज आम्हाला इकडे आमंत्रण पानसरे परिवाराकडून तर आहेच, पण आमची मैत्रीण वैशाली, तिच्या नातीचा वाढदिवस, तिने आम्हाला ह्या सगळ्या मैत्रिणींना आमंत्रण दिलेलं आहे. आज ग्रंथ 1 वर्षाची होती, तर आज मी तिला चांगलं निरोगी आरोग्य मिळो व प्रत्येक क्षेत्रात तिला उच्च स्थानी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व शुभेच्छा देते. छान गोड असा हा कार्यक्रम देखील आज
धन्यवाद आलेल्या सर्व पाहुण्यांचे. प्रथम मी महिलांचे खूप खूप असे आभार मानतो की या ग्रंथाच्या या नवीन कार्यक्रम जो उपस्थित केला आहे, या कार्यक्रमासाठी आपण प्रथम एवढ्या संख्येने उपस्थित झाला पानसवाडीतून. आणि पाहुणे महिला, मी या कुटुंबाच्या वतीने, या कुटुंबाचा एक सदस्य आहे, या सदस्याच्या नात्याने मी या संपूर्ण महिलांचे पहिले आभार मानतो. त्याचप्रमाणे माझ्या पानसरवाडीतील आणि विनायक भाऊचे हे संपूर्ण पाहुणे मंडळी, त्या पाहुणे मंडळींचे आणि पानसरवाडी ग्रामस्थांचे हार्दिक असे अभिनंदन करतो. या ग्रंथाच्या हा सेलिब्रेट या कार्यक्रमासाठी आपण जो काय हा कार्यक्रम नियोजित केला, या कार्यक्रमाचं चांगल्या अर्थाने तुमचं स्वागत केलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. मी प्रथमच असा कार्यक्रम पाहतो की या कार्यक्रमाने तुम्ही आयोजित केला आणि सर्व मंडळींनी उत्स्फूर्तपणे अशी साथ दिली. आणि आमचा नवीन तरुण वर्ग, विनायक भाऊ असतील, विनायक भाऊचे संपूर्ण सहकारी असतील, देवा भाऊ असतील, आमचे प्रसाद भाऊ असतील, किरण दादा असतील, हे संपूर्ण मंडळी या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित झाला. आणि आमचे बाबलू दादांनी हा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घडवून आणलाय. त्यांनी या कार्यक्रमासाठी सर्वांना पानसरवाडीतील घरोघरी जाऊन सर्व मंडळींना, महिलांना, पुरुषांना जे काय निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रित या ठिकाणी होऊन सर्वांनी उपस्थित जी दाखवली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार. आणि ग्रंथाच्या विषयी बोलायचंच काय, ग्रंथ म्हणजे हे खऱ्या अर्थाने ग्रंथ आहे. या ग्रंथ म्हणजे यांचे जे आजोबा प्रभुबा जे होते, आमचे गेनभाऊ विष्णू पानसरे, हे वारकरी संप्रदायाचे मेरू. यांनी ह्या वारकरी संप्रदायाच्या या कुटुंबात ही ग्रंथा जन्मास आली आणि तिच्या हातून त्याच पद्धतीने या वारकरी संप्रदायाची जोपासना व्हावी. आणि यांची आजी त्या खऱ्या अर्थाने शून्यातून या घराचं विश्व निर्माण करणारी आमची सरूबाई, हिनं ह्या घराची जी काय ही नावलौकिक वाढवलंय, त्या मातेच तर मी खऱ्या अर्थाने त्यांना शुभाशुभात देतो. आणि ग्रंथास अशाच प्रकारचे या पुढच्या काळात वारकरी संप्रदाय असो, कलावंत भाग असो, बाकीच्या सर्व अशा विविध कार्यांमध्ये तिनं चांगल्या पद्धतीने भरारी घेऊ आणि तुझ्या लहानापासून तर मोठ्यापर्यंतचा काळ खूप भरभराटीचा जावो अशा तिला शुभेच्छा माझ्या ग्रामस्थांतर्फे देतो. कपर्दिकेश्वर देव धर्मदाय संस्था, ग्रामविकास मंडळ होतून, विविध कार्यकारी सोसायटी होतून या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या बरोबर आलेले आमचे नाना असतील, शांताराम शिवते असतील, गोविंदराव असतील, किसनराव असतील, हरित दादा असतील, रंगनाथ दादा हे खऱ्या अर्थाने त्यांनी बोलायला पाहिजे होतं, भास्कर शेठ असतील, या सर्वांनी या ठिकाणी येऊन जी काय चांगल्या पद्धतीने आणि सर्वात म्हणजे मधला वर्ग जो आहे ना, तिकडे बाबू गणेश हे सर्व मंडळी बसले, यांची मुलांना तुम्ही नावं नाही घेतली. खऱ्या अर्थाने ते सर्व उत्सुक देत बडी यांची नावं घ्यायला पाहिजे, यांना बोलवायला पाहिजे होतं. या सर्वांच्या तर्फे मी या छोटीच ग्रंथास शुभाशीर्वाद देतो. हिचा काळ खूप मोठा भरभराटीचा जावं आणि तिने खूप असं नाव लौकिक कमवावं असे तिला शुभाशीर्वाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.
दोस्त कहलाए, हर कली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे।